ओके. मला गरम होतं. ठीक आहे, दिसतंय सर्वांना? दिसतंय? ओके, सर्वांना मी दिसतोय? ठीक आहे, जरी काळा असतो तरी थोडाफार घ्या समजून. ठीक आहे. माझं इंट्रोडक्शन देतो आधी. माझं नाव सुशांत. मी मॅथ आणि रिझनिंग शिकवतो. मी काय कुठं नाही केले, काय दिवे लावले ते सांगतो. मी 2021, 22 आणि 23 मध्ये तिन्ही वेळा PSI मेन्स दिले. 22 आणि 23 मध्ये माझं फिजिकलमध्ये राहून गेलं, त्याच्यामुळं मग मी PSIचा नाद सोडला. त्याच्यानंतर मी SSC CGLची एक्झाम द्यायला लागलो. 2022, 23, 24, 25 आणि 26 मध्ये होणारी. तर ह्या पूर्ण ही वेळेत मी प्रत्येक वेळा मेन्स दिलेली आहे, बरोबर आहे. आणि राज्यसेवा मेन्स मी दिली 2 वेळा, पण अजून माझं कुठं फायनल सिलेक्शन काय झालेलं नाही. पण एवढ्या साऱ्या मेन्स दिल्या आहे, भरपूर सारा अनुभव आहेत. त्या अनुभवाच्या आधारे मी मुलांना शिकवतो, बरोबर आहे. शिकवतोच नाही की भरपूर मुलांचं सिलेक्शनही झालेलं आहे, बरोबर आहे. तर ते मुलं मला वेळोवेळी भेटतात. सर, तुम्ही खूप चांगलं शिकवतात, तुम्ही शिकवलेलं समजतं. ह्या गोष्टींमुळे माझा आत्मविश्वास वाढला. आत्मविश्वास वाढला म्हणून मी आत्मविश्वासाने मुलांसमोर उभा राहिलो. आणि मग जसं जसे मला रिझल्ट मिळत गेले, तसा माझा आत्मविश्वास अजून उंचावला गेला. माझा आत्मविश्वास अजून उंचावेल जेव्हा तुमचं सर्वांचं तुम्हाला पाहिजे ती पोस्ट मिळेल. क्लिअर आहे का? ओके. तर माझं लेक्चर मी तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग शिकवणार आहे. ओके, मॅथ आणि रिझनिंग. क्लिअर आहे का? ओके का? बोलत चला, बोलत चला, काही अडचणी कोणाला नाही. मला सरच म्हटलं पाहिजे असं नाही. सर म्हण, सरड्या म्हण, सुशांत म्हण, सुशाय म्हण, काहीही म्हण, पण मी जे शिकवलेलं ते तुला कळालं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. क्लिअर आहे का? ओके, ठीक आहे. आज आपलं इंट्रोडक्शन राहील. क्लिअर आहे. आज आपण मॅथ मध्ये काय काय बघणार आहोत, रिझनिंग मध्ये काय काय बघणार आहोत ते बघूया. क्लिअर आहे. त्याच्या आधी मला कळू द्या तुम्हाला मॅथ कुठपर्यंत येतो. त्यासाठी मी 2-3 उदाहरणं देतो. ओके, 2-3 उदाहरणं देतो. ते उदाहरणं मला फक्त उत्तर द्या, त्या उत्तरात. चालेल का? ओके. टेन्शन घ्यायचं नाही. मैं हूं ना. टेन्शन घ्यायचं नाही. सर्वांनी वय आणलंय का? आणलंय का? ठीक. मी फक्त विचारतो, लसावी मसावी माहित आहे ना सर्वांना? लसावी मसावी माहित आहे का? ठीक. मी जर विचारलं 2 आणि 6 सा ल सा वी किती? कोणी सांगाल का मला? दोन आणि 6चा लसावी. हे तुम्हाला किती येतं, मला किती येतं हे सांगायचं नाहीये. मला फक्त चेक करायचंय की मला कुठून सुरुवात करायची. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? बरोबर आहे का? हे त्या पद्धतीने. ठीक आहे. 2 आणि 6चा लसावी वगैरे माहितीये का? ठीक आहे, नाही माहिती, ठीक आहे, काय अडचण, काही अडचण नाही. याचं उत्तर मला कोण पटकन सांगाल का? याचं उत्तर पटकन. ठीक आहे, याचं सांगा. याचं सोपं केलं अजून. 999. ए, हा कलर दिसतोय का? पांढराच कलर दिसतोय? हे दिसतोय ना? ठीक आहे. 999 गुणिले 112. हे पहिलं लेक्चर आहे सर. हे काय चालवलंय? हमारे दिमाग से खेल रहे क्या? अजिबात नाही. मला सांगायचं काय, तुम्ही आता कुठं आहे आणि आपल्याला जायचं कुठं आहे, बरोबर आहे का? ही जस्ट एक झलक आहे. ही जस्ट एक झलक आहे. आता मी जर हे विचारलं 99 गुणिले 10, तर याचं उत्तर मला लगेच सांगाल तुम्ही. 99 गुणिले 10 म्हणजे काय होईल याचं उत्तर? 990. अगदी बरोबर, 990. अरे बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही?
मी काय विचारलं, 999 गुणिले 112 याचं उत्तर काय? नाही माहिती. हा जो प्रश्न आहे, कोणत्या एक्झामची तयारी करताय? कोणत्या एक्झामची तयारी करताय तुम्ही सर्वजण? टीईटी साठी. हा, टीईटी मध्ये पोलीस भरतीमध्ये काही फरक नाही. मॅथ रिझनिंग सर्वांना युपीएससी पासून एमपीएससी पर्यंत सर्वांना कसं आहे सांग. हा जो प्रश्न आहे हा पोलीस भरतीला आलेला आहे. हा प्रश्न मुंबई पोलीस 2024 चा आहे. कधीचा प्रश्न आहे हा? मुंबई पोलीस 2024 चा. क्लिअर आहे? आता होतं काय, 999 गुणिले 112. ओ माय गॉड, हे सोडवायचं कसं? मुळात काय करू आपण, 112 घेऊ आणि त्याला गुणिले काय करू, 999. बरं मी हेच का घेतलं, हा प्रश्न आलाय मित्रांनो, हा प्रश्न आलेला आहे म्हणून हा प्रश्न मी घेतला. बघ, इंट्रोडक्शन, ह्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, हे इंट्रोडक्शन आहे. आधी मी टेन्शन मध्ये नेतो आणि नंतर टेन्शन मधून बाहेर काढतो. नेहमी लक्षात घ्या, कारण मॅथचा मास्तर आहे, बरोबर आहे का? या गोष्टी जमल्याच पाहिजे. ओके, बघ यामध्ये काय करू आपण, याला याने गुणू, नंतर परत याला गुणताना परत इथं 2 स्टार देऊ किंवा 2 शून्य देऊ, नंतर याने. हा सगळा कुटाणा करायला किती मिनिटं घेईल? 3 ते 3.5 मिनिटं घेईल, बरोबर आहे का? आणि एका मॅथच्या प्रश्नाला, ते पण गुणाकारा इतकी क्षुल्लक गोष्टीला आपण 3 ते 3.5 मिनिटं किंवा 2 मिनिटं सुद्धा देणं बरोबर आहे का? एका प्रश्नासाठी आपल्याला सेकंदात असतं, फक्त 20 ते 25 सेकंदात उत्तर देणं गरजेचं असतं, बरोबर आहे का? हा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला होता. बघ, एखाद्याला माहीतच नाही तर तो कोणत्या पद्धतीने सोडवेल, याचा गुणाकार करेल, बरोबर आहे का? पण होतं काय बघ, नेहमी मी कशा पद्धतीने सांगणार आहे ही तर फक्त झलक आहे. आगे आगे देखिए होता है क्या. बघ, 999 ने कोणत्याही संख्येला गुणायचं असेल, 999 ला कोणत्याही संख्येने गुणायचं असेल तर जी संख्या आहे तिच्यातून एक वजा कर. किती वजा कर? एक. किती वजा करायचा? एक. 999 गुणिले 112 आहे, तर 112 मधून एक वजा केला, उत्तर किती येईल? 111. ऑब्वियस 111. ओके, आता बघ, एका नावामधून एक गेला, किती? 8. एका नावामधून 8 गेले, एक गेला, किती? 8. आणि एका नावामधून हा एक गेला, किती? 8. and this is the right answer. नाही समजलं? नाही समजलं, परत एक उदाहरण देतो बघ. 75 गुणिले 99. 75 गुणिले 99 विचारलंय, बरोबर आहे? एखाद्याला जर तुम्ही उदाहरण दिलं तर तो काय म्हणाल, थांब पेपर आणि वही, बरोबर आहे का नाही? काय करायचं, 99 ला कशाने गुणतोय आपण? 75 ने. म्हणजे 99 ने किंवा 999 ने कोणत्याही संख्येला गुणताना एक गोष्ट, कोणत्या संख्येला गुणतोय आपण? 75. 75 मधून फक्त एक मायनस कर, किती? किती? 74. बरोबर आहे का? 2 9 आहे ना, मग एका नावामधून 7 वजा कर, किती? 2. आणि एका नावामधून 4 वजा कर, किती? दिस इज द राईट आन्सर. कॅल्क्युलेटरवर चेक करा, तुम्ही गुणाकार मेथडने करा, उत्तर जर चुकलं तर मला बोला. समजतंय का? ह्या गोष्टी माहीत नसतात म्हणून आपला स्कोर कमी होतो. गुणाकार कोणाला माहित नाहीये का? गुणाकार सर्वांना, आपण 5वी पासून तेच करतोय ना. गुणाकार करतोय की नाही? गुणाकार करतोय की नाही? गुणाकार करतोच आहे. प्रश्नपत्रिकेत आला की नाही? आला ना गुणाकार, पण तुम्ही सोडवला का? नाही. का? वेळेमुळं. सिलेक्शन होण्यामध्ये आणि सिलेक्शन न होण्यामध्ये एका गोष्टीचं अंतर आहे, माहीत असणे आणि माहीत नसणे. हे तुम्हाला माहीत नव्हतं तेव्हा तुम्हाला अवघड वाटलं. हे तुम्हाला माहीत नव्हतं तेव्हा तुम्हाला अवघड वाटलं. माहीत झालं, माहीत झालं, असे चेहरे असे झाले की नाही? समजतंय की नाही? पहिलं उदाहरण घेतलं मी पोलीस भरती 2024 आणि ह्याच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, मॅथचे असो, रिजनिंगचा असो, कसेही असो. क्लिअर आहे का? मला फक्त सांगायचं काय, रोज अशा नवीन नवीन गोष्टी तुम्ही शिकणार आहात, बरोबर आहे का? पुन्हा तेच,
तुम्ही बीके सिलेक्शन केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद. पण आता माझ्यावर जबाबदारी आहे, आमच्या सर्वांवर जबाबदारी आहे की तुमचं सिलेक्शन करणं आता. बरोबर आहे की नाही? तुम्ही तुमच्या पाहिजे त्या पोस्टवर गेले पाहिजे एवढी आमची इच्छा. बरोबर आहे की नाही? त्यासाठी तुम्ही रोज हजर राहणं की गैरहजर राहणं? हजर राहणं. अगदी बरोबर. तुम्हाला एका मिनिटात मी एक छोटीशी ट्रिक सांगितली, समजली का? अरे समजली का? तुम्ही कधीच विसरणार नाही. बरं विसरणार नाही मी असं नाही की माझ्या मनाचा घेतला, प्रश्न आलेला आहे. राहील का लक्षात? राहील का लक्षात? हा. तुम्हाला एवढं कळलं का ह्या समोर उभ्या असलेल्या मास्तरड्याला काही येतं की नाही हे तर कळलं ना? हा, येतं की नाही एवढं कळलं का? हा, येतं का नाही? अरे येतं का नाही? हा, येतं. ओके, म्हणजे मी तुम्हाला शिकवणे इतपत लायक आहे असं मी स्वतःला म्हणतो. चालेल का? ठीक आहे. मग मला फक्त एवढंच पाहिजे की तुम्ही जेव्हा जेव्हा लेक्चर राहील तेव्हा हजर असले पाहिजे. क्लिअर आहे? आज आपलं इंट्रोडक्शन लेक्चर आहे. मी काय म्हटलं होतं, मी आधी टेन्शन मध्ये नेतो नंतर बाहेर काढतो. समजलं का? समजलं का? ठीक आहे. आपण मॅथ आणि रिझनिंगचा सिलेबस समजून घेऊया आधी. चालेल? ओके. सर्वांनी मॅथ साठी आणि रिझनिंग साठी सेपरेट वह्या करायच्या. कशा? सेपरेट. पत्रवाळी करायची नाही, म्हणजे 2-4 पानं फाडले घरून निघताना आणि त्याच्यावर लिहिलं, तसं करायचं नाही. किंवा मागच्या पेजवर वहीच्या लिहिलं, तसं करायचं नाही. किंवा खिचडी करायची नाही. सगळं मॅथ आहे त्याच्यात, रिझनिंग त्याच्यात, हिस्ट्री त्याच्यात, जॉग्राफी त्याच्यात, तसं करायचं नाही. ऍट द एंड तुमच्या इतक्या छान नोट्स तयार होणारे याच्यावर विश्वास ठेवा. यानंतर तुम्हाला कोणताही ऑनलाईन ना ऑफलाईन क्लास करण्याची गरज पडणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो. हा विश्वास तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही रोज हजर राहणार, रोज समजून घेणार, दिलेला होमवर्क करणार. एवढ्याच गोष्टी मला पाहिजे तुमच्याकडून. झालेलं क्लासला रोज जरी घरी केलं ना, रोज घरी केलं आणि एका दिवशी सुट्टी असली का परत रिव्हिजन करणं, तुम्हाला सिलेक्शन पासून कोणीही रोखू शकत नाही. होतं काय, आपल्याला सर्वांना वर्गात सोपं वाटतं, आपण रिव्हिजन करत नाही ना, ऐन टायमाला आपल्या नाकी नऊ येतात, यार आठवत नाही. बरोबर आहे का नाही? शिकायला वेळ लागतो, रिव्हिजन करायला वेळ नाही लागत. कारण रिव्हिजन करण्यासाठी आधी शिकावं लागतं, शिकायला वेळ लागतो थोडा. बरोबर आहे का? एकदा शिकलं ना तर रिव्हिजन पटकन होतं. मी काय बोलतो ऐकू येतंय का? माझं बोललेलं समजतंय का? मी मराठीत बोलतोय, सर्वांना मराठी समजते का? कोणी चायनीज बिनीज आहे? नाही ना? नाही तर मग काहीतरी बोलावं लागेल मला. ओके, क्लिअर? ठीक. मग आधी आपण मॅथ कडे जाऊया. तुम्ही मला सांगा आणि मी लिहीन, मॅथ मध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत, सॉरी मॅथ मध्ये कोणकोणते प्रकरण आहेत, चॅप्टर आहेत, ते मला सांगा. सिक्वेन्स नुसारच सांगितलं पाहिजे असा अर्थ नाही. मॅथ त्याला म्हणतो आपण गणित किंवा अंकगणित. चालेल? हा, मला सांगा गणितात पहिला कोणता तुम्हाला चॅप्टर आठवतोय? संख्या. ठीक आहे, संख्या. यामध्ये पहिलं आपण जरा पेन चेंज करू, आपल्याकडे लय पेनचे ऑप्शन आहे. आणि तुम्ही सुद्धा मॅथ आणि रिझनिंगच्या माझ्या लेक्चरला प्रत्येकाकडे कमीत कमी 2 पेन पाहिजे. कमीत कमी 2 पेन पाहिजे म्हणजे 2 कलरचे पेन पाहिजे. समजलं का? ब्लॅक पाहिजे, ब्ल्यू पाहिजे. दुसरा कोणाला तुम्हाला हिरवा निळा निळा काळा जांभळा पिवळा सापडला तर तो घेऊन या, पण कमीत कमी 2 तर पाहिजेच. ओके, माझ्याकडे बघा किती पेन आहे, मी घेऊन आलो का नाही सोबत? ठीक आहे, तुम्ही म्हटले संख्या. ओके, संख्या. ह्या संख्येमध्ये आपण काय काय बघणार आहोत? संख्यामध्ये सर्वात प्रथम नैसर्गिक संख्या. कोणती संख्या? नैसर्गिक संख्या. आपण जेव्हा लेक्चर चालू करू ना बाळांनो, तेव्हा आपण हे पूर्ण बघणार आहोत. क्लिअर आहे? नैसर्गिक संख्या यालाच म्हणतात नॅचरल नंबर. नॅचरल नंबर. नंतर नैसर्गिक संख्या झाल्यानंतर पूर्ण संख्या. अगदी बरोबर, पूर्ण संख्या.
नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या यालाच म्हणतात व्होल नंबर. बर, कोणाचं असं म्हणणं आहे का इंग्लिशमध्ये शिकवा? सर्व मराठी मीडियम मिक्स. ओके, पूर्ण संख्या दॅट इज होल नंबर. ओके, चालेल. किती जण मराठी मीडियम इंग्लिश मीडियम असं काही आहे? सर्व मराठी. तुम्ही इंग्लिश मीडियमचे आहे का? तसं काही नाही. हा ठीक आहे, काय अडचण नाही. ठीक आहे. जिथं नाही कळलं ना सर, मला नाही कळलं, तुम्ही इंग्लिशमध्ये सांगा, मग मी तुम्हाला सांगेन. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, अपूर्ण संख्या, अपूर्ण संख्या, नंतर परिमेय संख्या, नंतर अपरिमेय संख्या, ही या पद्धतीने क्लिअर. याच्यामध्ये मी सर्वच लिहून नाही देत, आपण फक्त जस्ट इंट्रोडक्शन बघू. ठीक आहे. जर संख्या झाल्यानंतर दुसरा चॅप्टर कोणता लक्षात येतो तुमच्या? कोणता? बेसिक बेसिक आपण बघू, लसावी मसावी. ठीक आहे का? लसावी आणि मसावी, दॅट इज एलसीएम अँड HCF. यांचा अशी कधी पाला पडाय की आपका लहानपणी लसावी मसावी काढायला लावायचे आपल्याला, आणि सर्वात जास्त टेन्शन यायचं लसावी मसावी काढायचं. लसावी कळाला तर मसावी, आणि मसावी कळाला तर लसावी विसरून जायचं. बरोबर आहे का? अख्ख्या मास्तरड्यांनी एवढंच शिकवलं, लसावी मसावी म्हणजे एवढंच, ही रेष पाडा आणि कुटाणा करा. एक जरी चुकलं की इथं तुम्हाला ह्या शिडीवरून एखादा साप खाईल आणि तुम्ही डायरेक्ट शून्याला याल. बरोबर आहे का? बघ, पूर्ण चॅप्टर मध्ये, लसावी मसावीच्या चॅप्टर मध्ये आपण ह्या शिडीचा वापर अजिबात करणार नाही. अरे मी जर सांगितलं 2चा आणि 6चा लसावी काढ, तर तू काय करशील? तू असं करशील 2 आणि 6. बरोबर आहे का? मग तू असं करशील बे एक बे, बे त्रिक 6. मग याला परत 3 ने भागशील, एकाशी 1 आणि 3 एक 3. आणि मग लसावी म्हणजे काय? ह्या दोघांचा गुणाकार, 3 गुणिले 2 गुणिले 3. मग उत्तर किती आलं? 6. म्हणजे 2 आणि 6चा लसावी किती आला? 6. हेच उदाहरण जर मी 5वीच्या पोराला दिलं तर तो सुद्धा ह्याच पद्धतीने करेल. बरोबर आहे की नाही? अरे बरोबर आहे की नाही? मग आपण ग्रॅज्युएट होऊन काय दिवा लावला? जर 5वीच्याही मुलाला लसावी मसावी 2 आणि 6चा लसावी काढायला लावला तर तो ह्याच पद्धतीने काढल, आणि आपल्यालाही काढायला लावला तर आपण ह्याच पद्धतीने काढू. मग त्याच्यात माझा फरक काय? तो 5वीची परीक्षा पास होणार आहे, आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची. फरक असायला नको की? अरे हो की नाही? हो की नाही? बघ, हे इंट्रोडक्शन. ह्या पद्धतीने आपण करणार नाही. लसावी मसावी म्हणजे काय? नेहमी लक्षात ठेवायचं, लसावी म्हणजे काय? पाढा. लसावी म्हणजे काय? पाढा. कारण लसावीचा अर्थच काय? लिस्ट कॉमन मल्टिपल. LCM. एम म्हणजे काय? मल्टिपल. मल्टिपल म्हणजे काय? पट. मल्टिपल म्हणजे काय? पट. मग एक गोष्ट लक्षात घ्यायची की लसावी जिथं जिथं म्हणल तिथं नेहमी लक्षात ठेवायचं पाढा. लसावी म्हणजे काय? पाढा. नेहमी लक्षात ठेवायचं की लसावी म्हणजे पाढा, आणि त्यामध्ये लसावी किती संख्यांचा विचारो, मोठ्यात मोठी संख्या बघायची. याच्यामध्ये मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 6. बरोबर आहे का? मी हेच उदाहरण तुम्हाला आल्या आल्या दिलं होतं. लसावी तुम्हाला कोणाला सांगता आलं का? नाही सांगता आलं. बघ, 6 आहे. बरोबर आहे का? मोठी संख्या कोणती आहे? 6. 6चा पाडा म्हण. 6चा मनातल्या मनात, जी मोठी संख्या आहे तिचा मनातल्या मनात पाडा म्हण. लहान संख्येच्या पाड्यात ती येते का नाही एवढं चेक कर. जर आलं तर तोच त्याचा लसावी. बघ, 2 आणि हे जे विसरू, हे करायचं नाही, हे करायचं नाही. मग हे विसरून जाण्यासाठी याच्यावर शिफ्ट व्हावं लागेल, आणि हे शिफ्ट होताना थोडा त्रास होईल, पण सुखकर प्रवास होईल. 2 आणि 6 मोठी संख्या कोणती? सर्वांना लक्ष द्यायचं. 2 आणि 6 मध्ये मोठी संख्या कोणती? 6. मी काय म्हटलं? मोठ्या संख्येचा पाडा मन मनातल्या मनात, आणि ही संख्या या लहान संख्येच्या पाड्यात येते की नाही तेवढं चेक कर. 2 आणि 6 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? 6. ठीक आहे. 6 एक 6. 2च्या पाड्यात 6 आहे का? 2च्या पाड्यात 6 नाहीये. आहे.
2च्या पाड्यात 6 आहे म्हणजे 6 हाच त्याचा काय झाला, लसावी. आपण एवढा कुटाणा केला, लसावी किती काढला, 6. मी तुम्हाला शॉर्टकटने सांगितला लसावी किती आला, 6. समजतंय का? लसावी मस्त शिकतोय का आपण? अजिबात नाही. मी इंट्रोडक्शन देतोय, तुम्ही क्लासला का यावं हे मी सांगतोय. तुम्ही क्लासला का यावं हे मी सांगतोय, बरोबर आहे का? ज्याला कळतंय तो येईल, ज्याला नाही कळतंय तो हे करत आयुष्यभर जगेल, बरोबर आहे का? आता बघ, 10, 15. मी जर विचारलं यांचा लसावी किती, काढा बरं. 10 आणि 15, बरोबर आहे का? एकदम सिंपल. मी काय म्हटलं होतं, जर लसावी एलसीएम विचारलाय ना बाळांनो, संख्या कोणती मोठी आहे, कोणती आहे, 15. 15चा पाडा म्हण आणि 10च्या याच्यात ती येते का नाही तेवढं चेक कर, बरोबर आहे की नाही? मग 15 एक 15, 10च्या पाड्यात 15 येईल का? चल पुढं, 15 दुने 30, 10च्या पाड्यात 30 येते का? ऑब्वियस. लसावी किती आला मित्रांनो, 30. संपला विषय. चेक करायचं बघ, 10 आणि 15, बरोबर आहे. आता नेहमी आपण काय करतो, आधी 2 ने भाग देतो. 2 पंच 10, 15 जसेच्या तसा. आता कशाने भाग जाईल, 5 ने. 5 एक 5, 5 त्रिक 15. आता कशाने भाग द्यावा लागेल, 3 ने. 1 1, बरोबर आहे का? मग ह्या ज्या संख्या असतात यांचा गुणाकार म्हणजेच काय असतो, लसावी असतो. 2 गुणिले 5 गुणिले 3. 5 बे पंच 10 आणि 10 त्रिक 30. हा कुटाणा केला आपण, हा कुटाणा केला. कोणता कुटाणा सोपा आहे, कोणतं सोपं आहे, समजलं का तुम्हाला? समजतंय का? याच्यासाठी एक कष्ट आहे, काय, तुम्हाला रोज यावं लागेल, म्हणजे जेव्हा जेव्हा लेक्चर राहील तेव्हा. अजून एक कष्ट आहे, तुम्हाला वरती पायऱ्या चढावं लागतील. तुम्ही खाली आले म्हणजे तुम्हाला पायऱ्या चढावं लागतील. एवढी जर एवढे कष्ट घ्यायची तयारी असेल, एवढे कष्ट रोज यायचं, 3 फ्लोअर वर चढायचं, बापरे, घ्याल का तेवढे कष्ट? घ्याल का? कारण हे कोणालाच माहिती नाहीये. तुम्हालाही माहित होतं का? नाही. हे कोणत्याच क्लासवाल्यांना कोणालाच माहित नाही असे काढतात. सगळेच क्लास करतात, सगळेच अभ्यास करतात, पण परीक्षा ही अभ्यासाची तर आहेच आहे, पण कशी, कमी वेळेत उत्तर काढणं याची, बरोबर आहे की नाही? अरे बरोबर आहे की नाही? मग जर तुम्ही हे असा कुटाणा करत बसला आणि याच्यात जर तुमचं 1 आणि 1.5 मिनिटं जायला लागला तर कसं होणार, कसं होणार सिलेक्शन, आणि कसे पोहोचणार तुम्ही 15-20 हजार, 15,000च गोष्टच नाही राहिली, 3-4 लाख मुलांच्या पुढे कसे जाणार? नाही, परिस्थिती तर गांभीर्य ठेवाच लागेल ना, बरोबर आहे की नाही? अरे बरोबर आहे की नाही? मी काही चुकीचं बोलतोय का? क्लिअर आहे? समजलं का? हे पद्धत आपण शिकणार आहोत, आता टेन्शन घ्यायची गरज नाही. हे शिकणार आहोत तेव्हा अजून डिटेल मध्ये होईल. क्लिअर? लसावी मसावीचं भेटलं. अजून मला सांगा पुढचं चॅप्टर कोणतं? सांगा कोणतं चॅप्टर, धडा सांगा. मॅथचा जो आठवतो तो सांगा. सिरियल वाईज सांगितलं पाहिजे असं अजिबात नाही. घेताना आपण सिरियल वाईजच घेणार, टेन्शन घेऊ नका. सगळं आपण बेसिक पासूनच सुरुवात करणार आहोत, पण आधी कळलं पाहिजे. सर सांग. बॉडमास. बॉडमास, बॉडमास म्हणजे माहितीये का? बॉडमास काय म्हणजे पदावली. पदावली म्हणजे त्याने म्हटलं बॉडमास. ओके, त्याने म्हटलं बॉडमास. ओके, अगदी बरोबर, तो म्हटला बॉडमास. पण याच्यामध्ये एक गोष्ट ऍड झाली आहे, आपल्याला फक्त माहिती आहे बॉडमास, आपल्याला हेच माहिती, पण याच्यामध्ये व्ही ऍड झालाय, व्ही, व्ही बॉडमास. आपल्याला फक्त मराठीत एवढंच माहिती होतं, कंचे भागू बेव, एवढंच माहिती होतं.
पण व्ही ऍड झाला म्हणजे रे ऍड झाला. सगळेजण याचा अभ्यास करतात, याचा अभ्यास करतात, हे तो हमको पता हीच नाही. रे मग वेळ येते, अरे रे रे, हे तर माहितच नव्हतं. रे याला म्हणतात विंग कॉलम. रे म्हणजे त्याचा अर्थ रेगी कंस, रेगी. बरोबर आहे का? रेचा अर्थ असतो रेगी कंस. कंस सर्वांनाच माहिती आहे. हा काय कंस आहे, बरोबर आहे का? हा काय कंस आहे. हा पण काय कंस आहे, ज्याला आपण काय म्हणतो वर्तुळाकार कंस. याला काय म्हणतो आपण चौकटी कंस. याला काय म्हणतो आपण महिरपी कंस. बरोबर आहे का? मग हा रेगी कंस कोणता? रेगी कंस तो सर्वात आधी आला. म्हणजे पदावलीमध्ये बॉडमॉस मध्ये जर कोणती क्रिया सर्वात आधी करायची असेल तर ती कोणती? रेगी कंसाची. जर रेगी कंस दिसतो कसा तेच माहिती नाही. बघ बॉडमॉस आतापर्यंत एवढंच चालू होतं, आता याच्यात हे ऍड झालं हे, आणि हेच जर माहित नाही तर काय फायदा आपला. बरोबर आहे का? जर प्रश्न असा विचारला तुला याचा बॉडमॉसचा, ज्याला फक्त बॉडमॉस माहितीये तो काय विचार करेल, आधी काय करायचं असतं गुणाकार. बरोबर आहे का? त्याला रेगी कंस माहितच नाही. रेगी कंस याला म्हणतात ज्याच्या वरती रेग दिलेली असते त्याला म्हणतात रेगी कंस. बरोबर आहे का? मग रेगी कंसचा अर्थ समजला का? म्हणजेच काय, आधी कोणती क्रिया करावी लागणार आपल्याला? रेगी कंसाची. क्लिअर आहे का? रेगी कंसाची क्रिया करावी लागणार आहे, म्हणजे 4 गुणिले 5 जसेच्या तसा अधिक अधिक 2 गुणिले यांची काय करावं लागेल आधी बेरीज. का बेरीज? कारण हा रेगी कंसात आहे. बरोबर आहे का? 4 आणि 2 6. बरोबर आहे का? मग आता कर 4 पंच 20 अधिक बेसखी 12 आणि 20 आणि 10 30 आणि 2 32. हे उत्तर राहील बरोबर. जर एखादा रेगी कंसाचा अर्थच कळाला नाही, हे म्हणजे काय माहित नाही, तो आधी काय करेल याचा गुणाकार करेल, नंतर याचा गुणाकार करेल, नंतर याला ऍड करेल, नंतर यांची बेरीज करेल, उत्तर 100% चुकेल आणि तू नापास होशील. समजतंय का? अरे समजतंय का? क्लिअर आहे? टेन्शन घ्यायचंय का? मी तुम्हाला टेन्शन देतोय का? नाही, तुम्हाला मी सावध करतो. ठीक आहे. व्ही बॉडमास, याच्यामध्ये व्हीचा अर्थ विन कॉलम कळाला. बी म्हणजे काय ब्रॅकेट म्हणजे कंस. ओ म्हणजे काय ऑफ, मराठीत चे, च चा ची चे छू चे चे चो चौ चमचा, चमचा पोहे खायचा. क्लिअर आहे? या ऑफचा अर्थ. डी, डी म्हणजे काय डिव्हिजन. एम म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. ए म्हणजे ऍडिशन आणि एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन. म्हणजे त्याला असं म्हणतात रे कन चे भा गु बे व. हेच रेघी कंस, नंतर कंस, नंतर चे म्हणजे ऑफ, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रमाने. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? बोर होतोय? बोर होतोय का? नाही ना? का नाचून दाखवू? काही जणांना झोप येते. नंतर सांग पुढचं, तुला कोणतं चॅप्टर आवड जातं? सिरियल वाईज सांगितलं पाहिजे असं काहीच नाही, तुम्हाला जे आठवतं ते सांगा. बोला. त्रिकोण चौकोन त्याच्यात काय मोजणी, ते आपण रिझनिंग मध्ये त्रिकोण चौकोन मोजणी हे आपण रिझनिंग मध्ये बघणार आहोत. मॅथचं सांग अजून. आपण आधी मॅथ बघू नंतर रिझनिंग बघू. अजून
वर्ग समीकरणे, समीकरणे वर्ग म्हणा किंवा फक्त आपण म्हणू समीकरणे, म्हणजे त्याला म्हणतो आपण सिम्प्लिफिकेशन. क्लिअर आहे. इक्वेशन त्याला म्हणतो आपण इक्वेशन. इक्वेशन पण आपण बघणार आहोत. क्लिअर. हे इक्वेशन घेण्याआधी आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पक्षांतर, परत फ्रॅक्शन या गोष्टी शिकणं आहेत. बरं, त्याच्यानंतर मागे सांगा तुम्ही एखादं चॅप्टरचं नाव सांगा. मॅथ मधले एवढे सारे चॅप्टर आहे, कोणतं एक सांगा. सरासरी. ठीक आहे, सरासरी. सरासरी दॅट इज ऍव्हरेज. नंतर आठवलं एखादं? शेकडेवारी. अगदी बरोबर. ज्या गावाला जायचंय त्या गावाचा नाव तर माहिती पाहिजे ना, तर कोणत्या गाडीत बसणार? अजून तुम्ही सांगा, अजून एक चॅप्टरचं नाव सांगा. सांगा पटापट, टाइम नाही एवढा आपल्याला. अरे बताओ भैया, काहे परेशानी में पड़ गए हो? सांगा. किती मेन मेन चॅप्टर बाकी आहे अजून, याच्यातच गाव पटले का? काळ, काम, वेग. अगदी महत्वाचा. काळ, काम, वेग. हे नाही का तुम्हाला? हे नाही का? हे नाही का काहीच? आहे ना. अरे भैया बोलो. गुणोत्तर आणि प्रमाण. अगदी बरोबर. गुणोत्तर व प्रमाण. नंतर नंतर तुम्ही रिझनिंग मध्ये जाऊ राहिले अजून. घड्याळ रिझनिंग मध्ये, कॅलेंडर रिझनिंग मध्ये, आकृत्या मोजणे रिझनिंग मध्ये. ओके. पायांचे उदाहरणं एवढे. पाय नाही का, बदकाचे पाय, चिमणीचे पाय, कोंबड्यांचे पाय, त्यांचे डोके एवढे, हे पण रिझनिंग मध्ये. संख्या, टेबल भोवती बसणे, हे पण रिझनिंग मध्ये. नातेसंबंध रिझनिंग मध्ये. मॅथ मध्ये काय? शेकडेवारी झालं का? शेकडेवारी झालं. पर्सेंटेज. अजून भागीदारी. अगदी बरोबर, भागीदारी. भागीदारी म्हणजेच काय रे? बिझनेस. हे सगळे बिझनेसचे उदाहरणं असतात. भागीदारी. अजून बोट आणि प्रवाह. बोट व प्रवाह. बोट आणि प्रवाह उदाहरणं कधी वाचलेले आहेत का? अरे बोट आणि प्रवाहाची उदाहरणं वाचलेले आहेत का? चालेल का? बोट चालेल का? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालेल का? पाणी इकडं वाहतंय, बोट तिकडनं येते, मग बोटीचा वेग वाढेल का कमी होईल? कमी होईल. बरोबर आहे का? आपली गोदावरी नदी, गोदावरी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते की पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते? पश्चिमेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. बरोबर आहे ना? कारण ती कुठं जाऊन मिळते? बंगालच्या उपसागराला. बंगालच्या उपसागर पूर्वेला आहे, म्हणजे आपली गोदावरी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. मग एखादा बोटीवाला निघाला, प्रवाहाच्या दिशेने निघाला. प्रवाहाच्या दिशेने म्हणजे जर समजा ही आपली गोदावरी माता ही ह्या साईडना असा उतार आहे तिकडं, बरोबर आहे का? आणि इथं एक बोट आहे, ही बोट आहे, ही बोट आहे. ही बोट इकडे जाते, म्हणजे जिकडं जिकडं प्रवाह आहे, जिकडं पाणी वाहतंय तिकडच बोट वाहती, तर वेग वाढेल की कमी होईल? ऑब्विस आहे. बोटीचा स्वतःचा वेग प्लस पाण्याचा वेग यांची काय होईल? बेरीज. आणि मग काय होईल? जोरात जाईल. बरोबर आहे का? आणि तेच हा जाऊन आला तिकडं. आता दुसरी बोट आहे, ती बोट प्रवाह तर बदलणार नाही, प्रवाह इकडच चालू आहे, आणि ह्या बोटीला मात्र इकडे यायचंय. प्रवाह चालू आहे, बोटीचा प्रवास इकडं, मग बोटीचा वेग वाढेल की कमी होईल? काय होईल? कमी. कॉमन सेन्स सांगतो आपल्याला, बरोबर आहे की नाही? कॉमन सेन्स सांगतो. किंवा आपण गाडीवर असतो, कधी कधी इतकं जोरात वारं लागतं,
आपण थांबू यार, हळूहळू चालू बाबा, मी जोरात वारं मागं उठतोय. बरोबर आहे की नाही? हे तेच प्रकारचे उदाहरण. बरोबर आहे का? आणि कधी कधी आपण वाऱ्यासुई जातो. म्हणजे आपलं तर वेग आणि आपल्याला वारं पण लोटतं, आपला वेग वाढून जातो. बरोबर आहे का? किंवा उताराने आपण जेव्हा गाडी चालवतो किंवा सायकल चालवतो तर आपण पॅन्डल मारायची गरज नाही पडत, आपण बरोबर जातो. आणि तेच जर उतारावर यायचं असत, चढावर, घ्या उतरून खाली. क्लिअर आहे? हे सगळ्या गोष्टी फार सोप्या पद्धतीने आपण बोट आणि प्रवाह पण शिकणार आहोत. क्लिअर आहे का? खूप जणांना अवघड जातो म्हणजे बोट आणि प्रवाह. खूप जणांना अवघड जातो म्हणजे बोट आणि प्रवाह हा चॅप्टर. टेन्शन घ्यायचं नाही, कारण याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारचे सूत्र आणि त्या सूत्रांमध्येच कन्फ्युजन होतं पोरांचं. बोट आणि प्रवाहामध्ये मी एक सुद्धा सूत्र तुम्हाला देणार नाही, एक सुद्धा सूत्र देणार नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. किंवा जर जेव्हा आपलं बोट, याला आपण बोट अँड स्ट्रीम म्हणतो इंग्लिशमध्ये, ह्या चॅप्टर मध्ये चालू होताना जर मी एक जरी सूत्र लिहून दिलं तेव्हाच मला म्हणायचं, सर तुम्ही म्हटले होते की सूत्र लिहून देणार नाही, तुम्ही कसं काय सूत्र लिहून दिले? कारण मला माहिती नाही, मी सूत्र लिहूनच देणार नाही. उदाहरण पाहिल्या पाहिल्या तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. समजतंय का? अजून याच पद्धतीने रेल्वेवरील उदाहरणे. अजून नळ टाकी किती महत्वाचं, नळ टाकी, पाईप अँड सिस्टर्स, नळ व टाकी, नळ आणि टाकी किती महत्वाचं. अजून तुमचं इंटरॅक्शन असल्याशिवाय मी उत्तर म्हणजे मी शिकवू शकत. अजून तुम्ही अजून एक पण चॅप्टरचं नाव नाही सांगितलं. आपण मॅथ, मी काय म्हटलं, आपल्याला गावाला जायचं, गावाचं नाव नाही माहिती, ऐसा काहीचा चलेगा. सासरवाडीला जायचं, बायकोचं नाव नाही माहिती, सासरा धरून मारील ना. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मी सासरा आहे, मी धरून मारील तुम्हाला जर तुम्हाला माझ्या पुरीचं नाव सांगता नाही आलं तर. जोक्स पार्ट, मनाला लावून नका. क्लिअर आहे का? अजून आठवा, आठवा, गणपती आठवा, गणपती आठवा, हो गणपती आठवा. संपले का? एवढेच आहे का? ठीक आहे, मी म्हणतो की एवढंच एवढंच. पण हे मेन मेन आहे की नाही? हे टॉपिक मेन मेन आहे की नाही? क्लिअर आहे का? ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा, तोही स्मार्टनेस. क्लिअर आहे? समजतंय का? ओके. याच्या आधी मॅथ रिझनिंगचे कोणी लेक्चर केलेले का? कुठं केलेले आहेत का? कुठंच नाही केलेले, मीच पहिल्यांदा आहे. ठीक आहे, काहीच अडचण नाही, सगळं व्यवस्थित होईल. इथंच मी तुमची तयारी करून घेईन. फक्त तुम्ही रेग्युलर येणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रश्न पडला ना लगेच जागेवर, सर मला हे समजलं नाही, 4 वेळा विचार, मी 5 वेळा सांगेन. बरोबर आहे? पण मी सांगितलं होमवर्क करून आणा, तुम्ही होमवर्क नाही केला तर मात्र खपून घेणार. होमवर्कचा अर्थ असतो की जे इथं शिकवलं, जे तुला समजलं ते तू घरी अप्लाय कर, सोडवणार, नाही जमलं तर मी आहेच. बरोबर आहे का? क्लिअर आहे का? ओके, ठीक. हे सर्वांनी लिहून घेतलं का? यावर अजून भरपूर टॉपिक आहे, पण आपण लगेच रिझनिंगचे काय काय क्वेश्चन आहेत, रिझनिंगचे काय काय चॅप्टर आहेत ते पण आता बघू. क्लिअर आहे का? चालेल, हे झालं का? लिहून झालं? आता याला म्हणतो आपण बुद्धिमत्ता. याला आपण म्हणतो लॉजिकल रिझनिंग. ठीक आहे, सांगा रिझनिंग मध्ये काय तुम्हाला वाटतं की हा चॅप्टर रिझनिंग मध्ये असू शकतो? तुम्हीच सांगायचं, मला तर माहितच आहे, तुम्ही सांगितलं मला बरं वाटत. कोणता? नातेसंबंध. ठीक आहे, नातेसंबंध.
नाते संबंध, दॅट इज ब्लड रिलेशन. याला मराठीत म्हणतात ब्लड रिलेशन. का इंग्लिशमध्ये म्हणतात? इंग्लिशमध्ये म्हणतात नातेसंबंध आणि मराठीत म्हणतात ब्लड रिलेशन. इंग्लिशमध्ये म्हणतात नातेसंबंध आणि मराठीत म्हणतात ब्लड रिलेशन. अरे बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, तुम्ही बुद्धी लावा ना. मी काय बोलतोय, मी काय म्हटलं? मराठीत म्हणतात ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन मराठीत म्हणतात का? मग तुमची बुद्धी काय आहे? बिंगलिक काय? क्लिअर आहे का? बघ, बुद्धिमत्ता शिकायची आहे. ज्याला आहे बुद्धीचा पत्ता त्यालाच येणार बुद्धिमत्ता, नाही तर सबकुच कडीपत्ता. क्लिअर आहे का? समजतंय का? बरं, सांगा मॅडम, तुम्ही काहीतरी मगाशी सांगितलं होतं. कोणते? घड्याळ. हा, तर मॅडम बाई काहीतरी सांगता आलं का बाया? घड्याळ, दॅट इज क्लॉक. दिशाबाई, दिशा पटणी. दिशा, दॅट इज डायरेक्शन. फोर्थ, सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट त्याला आपण म्हणतो बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्था. सिटिंग अरेंजमेंट. नंतर हा, आकृत्या मोजणे. आकृत्या मोजणे यामध्ये आपण सर्व ट्रिक वाईज बघणार आहोत. त्रिकोणात त्रिकोण कसे मोजायचे, चौकोनात त्रिकोण कसे मोजायचे. क्लिअर आहे? चौरस कसे मोजायचे, चौकोन कसे मोजायचे. सुरुवातीकडूनच असती मुलांची की चौकोन म्हणजे काय, चौरस म्हणजे काय, हाच कळत नाही. मला माहिती, मी हा जरी प्रश्न विचारला तुम्हाला तरी भरपूर जणांना सांगता येणार नाही. चौरस म्हणजे काय, चौकोन म्हणजे काय. घाबरू नका, मी नाही विचारणार. अजून अक्षर मालिका. बरोबर, अक्षर मालिका त्यालाच काय म्हणतात? अल्फाबेटिकल सिरीज. अल्फाबेटिकल सिरीज. अल्फाबेटिकल सिरीज. सिरीज. नंतर अक्षर मालिका, तसंच संख्या मालिका. संख्या मालिका. नंतर कॅलेंडर, सर्वात महत्वाचं कॅलेंडर. दिनदर्शिका. दिनदर्शिका, कुणी त्याला कालमापन म्हणतं. कैलेंडर, इससे तू डर, पर यहाँ आया तू डर मत. तुझे कैलेंडर सिखाना पड़ेगा, सीखना पड़ेगा, वो भी बहुत अच्छी तरह से. संख्या काल मापन. संख्या काल मापन. नंतर नंतर वेन डायग्राम. वेन आकृती. वेन आकृती. नंतर जसं आपण बैठक व्यवस्था बघितलं तसं एक असतं क्रमवारी व्यवस्था. बैठक व्यवस्थामध्ये कसं असतं, एका वर्तुळाकार, हे बघ बैठक व्यवस्था कुठे, हा बैठक व्यवस्थामध्ये काय असतं, एका वर्तुळाकार टेबलाभोवती. बैठक व्यवस्था म्हणजे काय, बसणे. बरोबर आहे का? एका वर्तुळाकार टेबलाभोवती 6 जण बसलेले आहेत, वर्तुळाकडे म्हणजे केंद्राकडे, टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून. बरोबर आहे का? केंद्राकडे म्हणजे हा टेबल आहे, टेबलाचा केंद्र इथे, केंद्राकडे तोंड करून बसले. किती जण? 6 जण बसले. मग आधी त्यांची आपण जागा ठरवू. एक, आधी नेहमी समोर समोर बसून घ्यायची. 1 2 3 4 5 6 नेहमी समोर समोरच बसवायचे, त्याने कन्फ्युजन होत नाही. या सर्वांचे थोबाड कुठे आहे? सॉरी, चेहरे कुठे आहे? केंद्राकडे. बरोबर आहे का? मग आपल्याला
प्रश्न दिला राहतो की ए बी च्या डाव्या बाजूला आहे, सी ई च्या उजव्या बाजूला चौथ्या नंबरला आहे, ह्या पद्धतीने. क्लिअर आहे का? याला आपण म्हणतो बैठक व्यवस्था. बरोबर आहे का? आणि मी तुम्हाला म्हटलं एक असतो क्रमवारी व्यवस्थापन. क्रमवारी व्यवस्था, यालाच आपण म्हणतो रँकिंग अरेंजमेंट. काय म्हणतो? रँकिंग अरेंजमेंट. विसंगत घटक, अगदी बरोबर. मी एकदा फक्त याचं उदाहरण देतो. हे बैठक व्यवस्था समजलं का? रँकिंग अरेंजमेंट म्हणजे काय? रँकिंग अरेंजमेंट म्हणजे काय? एका रांगेत बसलेले आहेत काही विद्यार्थी. बरोबर आहे का? एका रांगेत समजा ए हा डावीकडून 12व्या स्थानावर आहे आणि हाच ए उजवीकडून मोजला तर हा 13व्या स्थानावर येतो. बरोबर आहे का? तर विचारतात की ह्या रांगेत एकूण विद्यार्थी किती किंवा एकूण व्यक्ती किती. बरोबर आहे का? किंवा कधी कधी काय देतात, एचं डावीकडून स्थान माहीत असतं, एकूण व्यक्ती देतात आणि ए उजवीकडून किती नंबरला आहे असंही विचारतात. ह्या प्रकारचे क्वेश्चन. दोघांमधला फरक कळाला का? ही म्हणतात बैठक व्यवस्था, ही म्हणतात क्रमवारी व्यवस्था, रँकिंग अरेंजमेंट. रँक कशी. क्लिअर आहे का? काही टेन्शन घ्यायचं नाही. मी फक्त जस्ट एलॅबोरेट करून सांगितलं की प्रश्न कसे असतात बैठक व्यवस्थेमध्ये आणि क्रमवारी व्यवस्थेमध्ये, सिटिंग अरेंजमेंट आणि रँकिंग अरेंजमेंट. बरोबर आहे का? ठीक. हा, तुम्ही काय म्हटले नंतर? विषम विसंगत. विसंगत, ओके. विसंगत घटक ओळखणे. विसंगत घटक ओळखणे. बघ, यामध्ये काय असते? विसंगत घटक ओळखणे म्हणजे एक वर्गीय म्हणजे एकाच वर्गाचा असा काहीतरी प्रश्न दिलेला जातो. म्हणजे काय? समजा आई, वडील, मुलगा, गाढव. 1 2 3 आणि 4. बरोबर आहे. प्रश्न दिलेला असतो विसंगत घटक ओळखा. अर्थात हे फार सोपा प्रश्न आहे, एवढा सोपा प्रश्न विचारत नाही, पण मला आता तुम्हाला जस्ट उदाहरण द्यायचंय म्हणून. विसंगत घटक. विसंगत घटक म्हणजे प्रश्न विचारलाय खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. आई, वडील, मुलगा आणि गाढव. मग कोणता विसंगत घटक? कस काय? ऑब्विसली हे सगळं कशात येतात? मनुष्यात येतात. बरोबर आहे का? आणि हे काय होतंय? हे डायरेक्ट प्राण्यांमध्ये येतं. म्हणजे मनुष्य हाही एक प्राणी आहे, पण एक गोष्ट कळते आपल्याला की हे सर्व आपल्याशी रिलेटेड आहे. बरोबर आहे की नाही? माणसाशी रिलेटेड आहे. जरी प्राणी असलं तर माणसाशी रिलेटेड आहे. आणि हा पशु आहे, याला म्हणतो आपण विसंगत घटक. त्याच पद्धतीने ढग विचारतात, त्याचप्रमाणे पाण्याचंही विचारतात. म्हणजे जल, जीवन, पाणी आणि अमृत. मग ऑब्विसली जल, जीवन, पाणी हे समानार्थी शब्द झाले. अमृत काही संबंधच नाही ना. अमृतला समानार्थी, पाण्याला समानार्थी शब्द अमृत म्हणतो का आपण? अजिबात नाही. अमृत एक वेगळीच गोष्ट आहे. ह्या पद्धतीने याला म्हणतात विसंगत गोष्टी. जसं विसंगत घटक आहे तसंच विसंगत आकृत्याही असतात. बरोबर आहे का? आकृत्या दिलेल्या जातात आणि संगत किंवा विसंगत म्हणजे 4 प्रकार दिलेला असं समजा. विसंगत डायग्राम किंवा आकृती म्हणजे यामध्ये काय होतं मी जस्ट सांगतो. सोपं उदाहरण देतो. चौथी आकृती कशी असं विचारलं जातं. तर समजा इथं हे असं आहे, इथं असं आहे आणि इथं असं आहे. तर विचारतील की 4 नंबरची आकृती कशी राहील. बरोबर आहे का? यावरून कळतं पुढच्या आकृतीत ती 90 डिग्री डावीकडे झालं, नंतर परत डावीकडे गेली, नंतर आता काय होणार आहे? परत डावीकडे जाणार आहे. क्लिअर आहे का? ह्या पद्धतीने. ओके का? हा झाला एक प्रकार यामधला. दुसरा प्रकार कसा? यामध्ये विसंगत घटक ओळखा. मग विसंगत कसं? त्याला ऑप्शन देतात 1 2 3 आणि 4. आणि प्रश्न डायरेक्ट असं देतो. आपल्याला तर्क लावायचा राहतो. आपल्याला तर्क लावायचा असतो की हे जर वरती आहे
हे डावीकडे हे ती खाली आहे. तर मग यांच्यामध्ये ऑब्व्हियसली येणे कसं पाहिजे होतं, हे 90 डिग्री मध्ये 90 अंशात एक्झॅक्ट आडवं झालं पाहिजे होतं, पण हे कसं झालं तिरपय, म्हणजे हा कसा झाला विसंगत झाला. क्लिअर आहे का? हाही एक त्याचा अर्थ झाला. बरोबर आहे का? त्याच्यानंतर अजून अजून सर्वात महत्वाचं कूट प्रश्न. कूट प्रश्न आणि यालाच म्हणतात चॅलेंजिंग क्वेश्चन्स. चॅलेंजिंग क्वेश्चन्स. चॅलेंजिंग क्वेश्चन. चॅलेंजिंग क्वेश्चन मध्ये खूप सारे प्रकार पडतात. म्हणजे काय, मी जे तुम्हाला आता उदाहरण सांगितलं ना, की एका शेतात 12 कोंबड्या, सॉरी, एका शेतात काही कोंबड्या आणि काही गायी आहेत. एका शेतात काही कोंबड्या आणि काही गायी आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 24 आहे आणि त्यांच्या पायांची संख्या जर 100 आहे, तर एकूण कोंबड्या किती किंवा एकूण गायी किती, हा प्रकार कूट प्रश्नात. क्लिअर आहे का? ह्या प्रकारचे प्रश्न कधी वाचण्यात आलेले आहे का? अरे वाचले की नाही? यामध्येही याला हे खूप सूत्र वापरतात. आपण 1 रुपयाचं हे एक सूत्र देणार नाही, फक्त काही ट्रिक दे. त्या ट्रिक नुसार तुम्हाला लगेच कळलं, अरे याचं उत्तर न सोडवताही ऑप्शन मध्ये 100% हेच उत्तर असतं. ऑप्शन बघू. क्लिअर आहे? त्याच्यानंतर यामध्ये याचे उदाहरण, माकडाचे उदाहरण, माकड किंवा खारुताई किंवा कीटक किंवा मुंगी. प्रश्न कसे बघ. एका झाडावर, एका 20 मीटर झाडावर एक माकड चढतोय. पहिल्यांदा तो 5 मीटर चढतो, पहिल्या प्रयत्नात 5 मीटर चढतो आणि 2 मीटर खाली घसरतो. काय म्हणतो लक्षात घ्या. एका 20 मीटर झाडावर एक माकड चढण्याचा प्रयत्न करते. ते पहिल्या प्रयत्नात 5 मीटर चढतं, 2 मीटर खाली घसरतं. तर ते कितव्या प्रयत्नात किंवा किती प्रयत्नांमध्ये त्या झाडाच्या टोक गाठेल किंवा त्या पोलाचं टोक गाठेल, ह्या प्रकारचे प्रश्न. याच वेगळं काय, एक खारुताई 50 मीटर नारळाच्या झाडावर चढण्यासाठी पहिल्या मिनिटात 4 मीटर चढते आणि दुसऱ्या मिनिटाला 2 मीटर खाली घसरते. तर एकूण किती मिनिटं लागेल किंवा एकूण किती वेळ लागेल की ती खारुताई त्या झाडाचे टोक गाठेल. म्हणजे टोक गाठेल म्हणजे तिथं एक्झॅक्ट जाईल, मग ती खाली येणार नाही. या प्रकारचे प्रश्न हे कशात येतात, कूट प्रश्नामध्ये. बरोबर आहे का? याच्यामध्ये अजून, ह्याच कूट प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न, पायऱ्यांचे प्रश्न. पायऱ्यांचे प्रश्न माहितीये का? वणीला गेले का कोणी? वणीला गेले. वणीच्या पायऱ्या किती? वणीच्या गडाला पायऱ्या किती? रामला नाही माहिती, आम्ही तर रोपवेने जातो. किती पायऱ्या आहे? किती पायऱ्या आहे वणीच्या गडाला? हो, किती? 22 ना? 500 काहीतरी पायऱ्या आहे. 520 का 19 असं काहीतरी पायऱ्या आहे वणीच्या गडाला. बरोबर आहे? ठीक आहे. ते वणीच्या गडाचं खूप मोठं उदाहरण, मी उदाहरण एक देस. एका गडाला किंवा वणीचाच गड आहे, वणीच्या गडावर 100 पायऱ्या असं आपण मानू. बरोबर आहे? एक व्यक्ती आहे, ती प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक इतके फुलं ठेवत जाते. बरं का? पायरीचा क्रमांक इतके फुलं ठेवत जाते. म्हणजे पहिल्या पायरीवर किती फुलं ठेवणार? 1. दुसऱ्या पायरीवर 2. तिसऱ्या पायरीवर 3. 50व्या पायरीवर किती फुलं ठेवणार? 50. 100व्या पायरीवर किती फुलं ठेवणार? 100. मग प्रश्न विचारला जातो की वणीच्या गडाला 100 पायऱ्या आहेत, प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक इतके जर फुलं ठेवत गेल्यास त्या व्यक्तीला आपल्या सोबत किती फुलं न्यावे लागतील किंवा एकूण किती फुलं लागतील? एकूण किती फुलं लागतील? अवघड आहे की नाही? प्रश्न जरी समजून घ्यायला अवघड असला, तेवढाच मात्र तो मजेशीर गमतीदार सोडवायला. ह्या प्रकारचे प्रश्न कूट प्रश्न मध्ये येतात. अजून कोणते येतात? ऐक. हस्तांदोलन. हस्तांदोलन म्हणजे काय?
हँडशेक, बरोबर आहे का? हँडशेक. आता हँडशेक मध्ये काय होतं, एकच व्यक्ती म्हणजे समजा मीच आहे, मी स्टेजवर मी एकटाच आहे, बरोबर आहे का? मीच माझ्याशी हँडशेक करू शकतो का? अजिबात नाही. एक हँडशेक होण्यासाठी नेहमी किती व्यक्तींची गरज असते? दोन. म्हणजे दोन, कमीत कमी दोन व्यक्ती असल्याशिवाय हँडशेक होऊच शकत नाही. बरोबर आहे नाही? आज मला खूप महान व्यक्ती भेटला आणि मी त्याच्या हातात हात घेतला. कोण? तो मीच स्वतःच. मग लोक हसणार नाही का आपल्याला? तू भावट आहे का? स्वतःचा कोणी हँडशेक करू शकता? स्वतःने स्वतःचा हँडशेक जरी केला तर तो हँडशेक ग्राह्य धरला जाईल का? तर अजिबात. बरोबर आहे का? मग प्रश्न कसे विचारले जातात? स्टेजवर किंवा लग्न समारंभात किंवा स्टेजवर एकूण 6 व्यक्ती उभ्या आहेत. स्टेजवर 6 व्यक्ती उभ्या आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केलं. व्यक्ती किती आहे? 6 आहेत. मग प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केलं तर अशी एकूण किती हस्तांदोलनं झाली हे काढणं. स्टेजवर 120 हस्तांदोलने झाली. किती हस्तांदोलन झाली? 120 हँडशेक झाले. तर मग स्टेजवर व्यक्ती किती होत्या? दोन्ही प्रश्न. व्यक्ती उभे आहे तर हँडशेक किती, किंवा हँडशेक एवढे दिले तर व्यक्ती किती? ह्यासारखे प्रश्न म्हणजे कूट प्रश्न. बरोबर आहे का? ह्या कूट प्रश्नाला वेळ लागतो जास्त. पण जेव्हा आपण हे समजून घेऊ तेव्हा मात्र ते अवघड नसणार. समजतंय का? मी हेच सांगतो, तुम्ही क्लासला का यावं एवढंच चाललंय माझं. तुम्ही आले नाही आले मला काही फरक पडणार आहे? दोन जरी आले तरी मला शिकवणंच आहे. वर्ग जरी अख्खा भरला तरी मला शिकवणंच. बरोबर आहे की नाही? मग आपण ठरवायचं यायचं की नाही. कारण ह्या प्रकारचे सर्व क्वेश्चन एक्झामला येतातच. च च च च च इम्पॉर्टन्स माहिती आहे ना? च म्हणजे खूप खूप महत्वाचं. बरोबर आहे का? याच्यामध्ये अजून प्रश्न कसे होतात बघ. एका 100 प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेत, समजून घे, एका 100 प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेत जर उत्तर बरोबर आलं तर बरोबर उत्तरासाठी 4 मार्क मिळतात. 100 प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेत जर उत्तर बरोबर आलं तर 4 मार्क मिळतात. पण जर उत्तर चुकलं तर 2 मार्क कमी होतात. ओके? दीपक नावाच्या व्यक्तीला 64 मार्क पडले तर त्याचे एकूण किती प्रश्न चुकले किंवा त्याचे एकूण किती प्रश्न बरोबर आले? याचे प्रश्न, हे प्रश्न म्हणजे काय? कूट प्रश्न. समजतंय का? हे जेवढं तुम्हाला अवघड वाटतंय आता ह्या क्षणी तितकं अवघड मुळीच नाहीये जोपर्यंत तुम्ही ते शिकून घेत नाही तोपर्यंत. आता तुम्हाला 100% अवघडच वाटणार आहे, अरे बाप एवढं डेंजर आहे का? पण जेव्हा आपण शिकू ना इच अँड एव्हरी गोष्टीची ट्रिक, अशी ट्रिक मी तुमच्याकडून बोलून घेईन, तुमच्या कायम स्वरूपी लक्षात राहील. ह्या पद्धतीने आपण पूर्ण एंटायर सिलेबसला आपण कव्हर करणार आहोत. यामध्ये अजून काही प्रश्न, काही चॅप्टर वगैरे नावं लिहायचे राहिले असतील तर राहू द्या. क्लिअर आहे? पण मेन काय आहे की हा सर्व सिलेबस तुमचा शिकवला जाईल. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? काही अडचण यामध्ये? काही अडचण नाही? ओके का? मग उद्यापासून सर्वजण गैरहजर राहणार आहे का? गैरहजर नाही. क्लिअर आहे? आज पहिलं लेक्चर झालं का कोणाचं? लेक्चर झालं का कोणाचं आज? लेक्चर झालं का? कोणाचं झालं? गुगे सरांचं. कोणतं लेक्चर झालं? कोणतं लेक्चर झालं? इंट्रोडक्शन झालं. ठीक आहे. काल पण लेक्चर झालं का? आजच पहिलं झालं का? काल झालं. कोणतं झालं? मॅथचं. ओके. मग समजलं का मॅथचं पण लेक्चर? समजलं का तुम्हाला? नाही, आता तुमच्यावर राहील त्या गोष्टी. ठीक आहे, ते नंतर बोलतो मी. हे समजलं का? हा बघा, प्रवास करायचा आहे, बरोबर आहे का? तुम्हालाही मी एसटीचा ड्रायव्हर आहे, तुम्हाला एसटीत बसायचं आहे, बरोबर आहे का? ऑब्विस आहे. तुम्हाला खूप ऑप्शन, खूप चॉईस आहे तुमच्या समोर, बरोबर आहे की नाही? खूप चॉईस आहे. ह्या एसटीत बसू का त्या एसटीत बसू, बरोबर आहे का?
मग कोणत्या एस टी मध्ये बसायचं हे तुमच्यावर आहे. बरोबर आहे की नाही? क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. आपण आज इंट्रोडक्शन बघितलं. उद्यापासून आपण सिलेबसला सुरुवात करूया. क्लिअर आहे का? ओके, ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. आणि जे कोणी ऑनलाईन बघत असतील त्यांचंही धन्यवाद. ओके.